जय हिंद जय महाराष्ट्र बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी। आता तुमचा 8वा हप्ता आला नसेल तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि डिटेल जाणून घ्या। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ। तर लाडक्या बहिणींना 8वा आणि 9वा हप्ता हे 1-7 फेब्रुवारीमध्ये मिळणार आहे। या 2-4 दिवसात तुमचे पैसे मिळणार आहेत। त्याचबरोबर साडी वाटप सुद्धा सुरू झालेली आहे। साडी वाटपसाठी तुम्हाला कशाचा फॉर्म भरावा लागते आणि काय तुम्हाला 2 जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सबमिट करावे लागतात ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू। मग लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना, त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो, 20,000 रुपये महिन्याच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे। म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या करता, म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, खुरपणीला जाणारी महिला, किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणं भांडी करणारी महिला, किंवा काही घरात नवरा बायको दोघेही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला, किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला, किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची, संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं। ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती। आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही, म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो, काहींना श्रावण बाळ योजनेतनं मिळतो, अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना, तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात, अशांच्या करता ही योजना आणली। मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं, परंतु ते काही लवकर आमचं होईना। मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं। रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै-ऑगस्टचे 3,000 रुपये पाठवले आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त 2च महिला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याच ठरलेल्या होत्या। अशी चर्चा झाली होती, निर्णय झालेला नव्हता। पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च अपत्य असावी। तर बघा बहिणींनो, अशा प्रकारे तुम्ही योजनेची डिटेल माहिती घेतलेली आहे लाडक्या बहीण योजनेची। कारण की तुम्ही आता विचारात पडला असाल की तुम्हाला 8वा 9वा हप्ता अजून आलेला नाही आहे, तरी घाबरण्याचे काही कारण नाही आहे, कारण की पडताळणी सुरू आहे आणि पडताळणी कशा प्रकारे होणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत पडलं असेल। तर अशा प्रकारे 2 नियम आलेले आहेत आणि या नियमानुसारच सर्वांची पडताळणी होणार आहे। त्याचप्रकारे सर्वांना पैसे मिळणार आहेत, घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण की आता सर्व बहिणीला पैसे मिळणार। 8वा हप्ता आणि 9वा हप्तासुद्धा सर्व बहिणीला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर ज्यांचे हप्ते पहिल्या हप्त्यापासून राहिलेले आहेत त्यांना 1/7 12,000 रुपयेसुद्धा मिळणार आहे। तरीसुद्धा बहिणींनी नियमाचे पालन करावे आणि प्रत्येक डिटेल जे पण मागितली ते सबमिट करायला पाहिजे। तर अशा प्रकारे अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये सर्व माहिती दिलेली आहे आपल्याला की कशाबद्दल तुमच्या 8वा हप्ता 9वा हप्ता हा थांबलेला होता आणि पडताळणी कशी सुरू आहे ते सुद्धा आपल्याला कळालेली आहे। तरी शासनाचे जे काही नवीन नियम येतील, जे काही योजना येतील त्याबद्दल तुम्हाला आम्ही माहिती देत राहू। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। जय हिंद जय महाराष्ट्र।